तर बघा, अशी छानशी हिरवीगार पावडर तुम्हाला ही घरच्या घरी बनवायची असेल तर यासाठी मी तुम्हाला एक इन्स्टंट ही पावडर कशी बनवायची ही रेसिपी दाखवत आहे। तर बघा, ही कढीपत्त्याची पावडर आहे। तर एकदम कमी वेळेत आणि आपण अशी छानशी हिरवीगार पावडर बनवू शकतो। तर बघा, माझ्याकडे एवढी अशी कढीपत्ता होती, पण एवढ्या कढीपत्ता घेऊन आपण काय करायचं, ही लवकरच काळी पडते असा विचार आहे ना आपल्याकडे। तर चला याला आपण स्टोअर करून ठेवूया। तर ते कसं, तर आपण 5 ते 6 महिन्यासाठी याचं पावडर स्टोअर करू शकतो। तर बघा, आपल्याला सगळ्यात पहिला हे कढीपत्ताचे आहे छानसं धुवून असं सुकवून घ्यायचं आहे। तर चला आता पुढची प्रोसेस करूया। त्यानंतर इथं मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये ही कढीपत्ता अशी आपल्याला घालून घ्यायची आहे। कढीपत्ता यामध्ये घातल्यानंतर आपल्याला कढईच्या साहाय्याने याला छानसं असं हलवून घ्यायचं आहे। तर ही एकदम इन्स्टंट रेसिपी आहे, म्हणजेच आपल्याला कढीपत्ता जे आहे 4 ते 5 दिवस सुकवायची गरजच नाही। तुम्ही इन्स्टंट जेव्हा हे फ्रेश कढीपत्ता असते तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे याला छानसा हलवून लो मीडियमवरच ठेवून आपल्याला छानसा असं याला अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही जसं कढीपत्ता भाजाल तसं कढीपत्त्याचं प्रमाण कमी होतं आणि हे एकदम असे ड्राय होऊ लागतात। जर तुम्ही हाताने सुद्धा कुस्करलं तर याची पावडर बनवू शकते। अशा प्रकारे हे बनतं। तर बघा, तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये असं पाहिजे असेल तर तुम्ही एकदम मोठं पातेलं किंवा बुट्टी घेऊन त्यामध्ये एकाच वेळेस असं छानसं भाजू शकता। तर बघा, यामध्ये थोडे जे कढीपत्ता आहेत छानसे असे क्रिस्पी झालेले आहेत, पण यामध्ये अजून थोडे कढीपत्ता ओलसर आहेत, त्यामुळे याला अजून एक थोडा उशीर आपण भाजून घेऊयात। तर बघा, कढीपत्ता छानसे असे भाजून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा असा खूपसा असा चेंज झालेला नाही। तर चला याला आपण मिक्सरच्या जारमध्ये घालूयात। पहिला मिक्सरच्या जारमध्ये जेवढे बसतील तेवढे तुम्ही कढीपत्ता घालून घ्या आणि 1 ते 2 बॅचमध्ये याला छानसं बारीक करून घ्या। तर बघा, कढीपत्ता केवढं होतं आणि जेव्हा आपण बारीक केलं तेव्हा एवढंसं झालेलं आहे। तर चला अशाच प्रकारे सगळं आपण बारीक करून घेऊयात। तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा। तर बघा, अशा प्रकारे हिरवीगार अशी कढीपत्त्याची पावडर तयार झालेली आहे। तुम्ही ही पावडर कशामध्ये सुद्धा वापरू शकता। तर बघा, अशी इन्स्टंट पावडर तुम्हालाही बनवायची असेल तर अशा प्रकारे तुम्हीही बनवून ठेवू शकता। तर बघा, खूप जास्त अशा प्रमाणामध्ये तुम्ही याला स्टोअर करू शकता आणि पॅकबंद डब्यामध्ये याला घालून ठेवू शकता। अशा प्रकारे तुम्ही हे कढीपत्ता पावडर बनवा, खावा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। थँक्यू सो मच। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।